नमस्कार. आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात बनवत आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. नारळी भातसाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत. इथे आपण 1 कप बासमती तांदूळ शिजवून घेतला आहे. याचं वजनी प्रमाण आहे 200 ग्राम. आपण जो भात शिजवून घेतला आहे तो मी तुम्हाला जवळून दाखवते. आपल्याला पूर्ण असा मोकळा भात शिजवून घ्यायचा आहे. असा मोकळा भात शिजवल्यानंतर नारळी भात छान बनतो. त्यानंतर इथे आपण 1 वाटी ओलं खोबरं किसून घेतलं आहे. याचं वजनी प्रमाण 50 ग्राम आहे. हे खोबरं मी या किसणीने किसून घेतलं आहे. त्यानंतर आपण इथे 2 मोठे चमचे गाईचं तूप घेतलं आहे. त्याचं वजनी प्रमाण आहे 15 ग्राम. त्यानंतर आपण इथे दुधामध्ये थोडी केशर घालून घेतली आहे. याचं वजनी प्रमाण आहे 15 ग्राम. इथे आपण 2 थेंब पिवळा रंग यूज करणार आहोत. भाताला छान असा रंग यावा म्हणून मी हा पिवळा रंग घेतला आहे. हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे रंग अवेलेबल असेल तर तुम्ही यूज करू शकता, नसेल तर नाही केलात तरी काही हरकत नाही आहे. अर्धा वाटी साखर घेतली आहे. याचं वजनी प्रमाण आहे 50 ग्राम. तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवूही शकता किंवा कमीही करू शकता. आपण 4 लवंगा घेतल्या आहेत, 2 दालचिनीचे तुकडे घेतले आहेत आणि 2 वेलची घेतल्या आहेत आपण. त्यानंतर वेलची पूड घेतली आहे. इथे मी 10 ग्राम काजू घेतले आहेत, 30 ग्राम मनुका घेतले आहेत, 30 ग्राम बदाम बारीक करून घेतले आहेत. इथे मीठ घेतलं आहे. आपल्याला चिमूटभर मीठ यूज करायचं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम करताना मी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली आहे. त्यामध्ये आपण हे 50 ग्राम खोबरं ॲड करणार आहोत. खोबरं आपल्याला फक्त थोडंसं परतून घ्यायचं आहे. जास्त परतत बसायचं नाही. फक्त यातला ओलावा थोडासा निघून जाईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. आपल्याला हे लालसर वगैरे असं काही करायचं नाही आहे. खोबरं मी परतून घेतलं आहे. आता ते मी एका वाटीमध्ये काढून घेते. खोबरं मी वाटीमध्ये काढून घेतलं आहे. तुम्हाला जवळून दाखवते. अशा प्रकारेच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. पुन्हा मी पॅन गरम करत ठेवला आहे. आता आपल्याला थोडे ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे 1 चमचा तूप ॲड करते. आता यामध्ये आपण सर्वात प्रथम काजू ॲड करणार आहोत. त्यानंतर बारीक केलेले बदाम ॲड करते. आपण तुपावर काजू आणि बारीक केलेले बदामच ॲड करून रोस्ट करून घेणार आहोत पहिल्यांदा. त्यानंतर आपण यामध्ये मनुका ॲड करणार आहोत. मनुका आपल्याला आधीच ॲड करायच्या नाही आहेत. आता मी यामध्ये मनुका ॲड करणार आहे. मनुका आपल्याला फक्त गरम करून घ्यायच्या आहेत. आपल्याला त्या जास्त फ्राय करून घ्यायच्या नाही आहेत, नाहीतर त्या खूप फुलतात. आता हे सगळं तयार आहे रोस्ट करून. आता आपण हे काढून घेणार आहोत. मी या डिशमध्ये काढून घेते. सगळे ड्रायफ्रूट्स आपण व्यवस्थित असे रोस्ट करून घेतले आहेत. ड्रायफ्रूट्स मी तुम्हाला जवळून दाखवते. अशा प्रकारे आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचे आहेत. मी पुन्हा एकदा पॅन गरम करत ठेवला आहे. आता पॅनमध्ये आपल्याला हे राहिलेलं तूप ॲड करून घ्यायचं आहे. आता तुपावर आपल्याला वेलची, दालचिनी आणि लवंग घालून घ्यायचे आहेत. आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. त्यानंतर आपण यामध्ये हा भात ॲड करणार आहोत. मी पूर्ण भात ॲड केला आहे. आता आपल्याला हे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे.
आपण हे पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला यामध्ये हे खोबरं ॲड करायचं आहे. खोबरंही आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये मी रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे. त्यानंतर थोडीशी वेलची पूड, ही मी खलबत्त्यामध्ये थोडीशी कुटून घेतली आहे, मिक्सरला ग्राइंड नाही केले, तुम्ही करू शकता. हे सगळं मिक्स करायचं आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण ही साखर ॲड करणार आहोत. आता साखरही आपण मिक्स करून घेणार आहोत. साखरही आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे. आता यामध्ये आपण हे केशर दूध ॲड करणार आहोत. त्यानंतर थोडासा फूड कलर, जास्त नाही यूज केला आहे, थोडाच केला आहे. आपल्याला सगळं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. आता आपल्याला साखरेची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी थोडंसं यामध्ये मीठ ॲड करायचं आहे, एकदम चिमूटभर. आणि पुन्हा हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला झाकण ठेवून फक्त 5 मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे आपण यामध्ये जी साखर ॲड केली आहे ती पूर्ण विरघळून जाईल. आपण झाकण काढून बघूया. 5 मिनटं झाली आहेत. तुम्ही पाहू शकता छान असं तयार झालं आहे हे. नारळी भात मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते. अशा प्रकारे हा तयार होतो नारळी भात. हा टेस्टलाही फार छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नारळी भात आता मी या बाउलमध्ये काढून घेते. पूर्ण नारळी भात मी या बाउलमध्ये काढून घेतला आहे. तुम्हाला जवळून दाखवते. हा दिसायला जेवढा छान दिसतो तेवढा टेस्टलाही फार छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला एकदा चम्मचने जवळून दाखवते. अशा प्रकारे हा तयार होतो. नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात तयार आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला तुमच्या घरच्यांना आणि मुलांना नक्की आवडेल. रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.